नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील शेकापूर, तळ्याचीवाडी, संगमवाडी, काशीराम तांडा यांच्या संयुक्त विद्यमाने खोपाड्यातील महादेव मंदिर यांच्या वर्धापन दिनानिमित्त हरिभक्त पारायण शीतलताई साबळे पाटील यांच्या कीर्तनातून व वाणीतून महिला, भाविक, बालक, बालिका मंत्रमुक्त झाले आहेत. यावेळी शीतलताई यांनी महादेवाबद्दल आपली श्रद्धा, उपासना, नामस्मरण केल्याने आपल्या जीवनात सार्थक घडून येते व आपले जीवन सदा सुखी राहते असा भाविकांना आपल्या वाणीतून व कीर्तनातून संदेश देऊन भाविक भक्तांना मंत्रमुक्त केले. यावेळी परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, कंधार, नांदेड. इथं हा महादेवाचा कार्यक्रम आहे. पहिला मंदिराच्या वर्धापन कळस सोहळ्यानिमित्त खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. समस्त शेकापूर ग्रामस्थांनी, तळ्याचीवाडी आश्रम, काशीराम तांडा असेल, संगमवाडी असेल, खूप सुंदर नियोजन केलं आणि जंगलात सुद्धा महादेवाचा एवढा सुंदर कार्यक्रम होतोय हे पाहिल्यावरच खूप आनंद वाटला. शिव हे सर्व विश्वाचे देवता आहेत, त्याच्यामुळे इथं आल्यावर एवढं प्रसन्न वाटलं की आपण म्हणतो जंगलमध्ये पण मंगल. तो महादेवाच्या नामस्मरणाने इथं खूप आनंद आहे आणि खूप आनंदात राहणार इथली मंडळी आहे आणि आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. आपण या ठिकाणच्या परिसरातील भाविक भक्तांना काय मूलमंत्र देऊन जाणार आहे? भक्तीचा ठसा तर ऑलरेडी चालूच आहे, परंतु आज हे भक्तामध्ये, शिवभजनामध्ये पूर्ण नाव निघलेले मंडळी आहेत. याही पुढे यांनी असाच कार्यक्रम चालू ठेवावा आणि असं सुंदर अन्नदान आणि ज्ञानदानाचं काम शिव भोलेनाथाच्या कृपेने करावं. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.